आता आम्ही काही वाकोबा देवा लागेल. मस्त इथलं पण असं जंगलात आहे. मटण खाऊन बी आवाज येईना बायकांचा. खालेलं सगळं हादरत चाललंय. आता जर एखादा गवारे आडवाला तर काय नाही सगळी गाडी गाडी हलवायची गाडी हलवायची नाही काय नाही. मला माहितीच वाटत काचावर येणार रे येतात ना आमची तरी येते काय मध्ये
संपू पलीकडे आहे बघा समोर त्याचे विचारा रस्ता चुकलेला आहे ते दादा जास्त विचारायचं बरंच लांब आहे तर काय चला उतरा बाई कंबर गेली वाकोबानं चांगलंच वाकवले कंबर दुखायला लागली काढू काय सांगा अंगात येते का बघ म्हणाले काढू काय सांगा म्हटलं प्रत्येकीनं 500ची नोट काढा बाहेर मस्त इथं पण झाडं ते नाही की नाही छानच वाटतं वाकोबा देवस्थान आता आम्ही पोरांची सहल पण आली चला देवाला बसूया आपण आमचं जिरलं येऊन आम्हाला एकदा हिंदू दानवंग केलं असेल सोनार हा दानवांगच खरं भारी लागतं हे मंदिर ना नवसाला पावतो ते दोन शाळेच्या सहली आल्या आडोली आडोली आणि सोनारवाडी मस्त असं जंगल आहे बघा इकडे फिरायला पण छान आहे गोल म्हणजे असं कडक यायचा आणि खाली मंदिर आहे वाकी गोल म्हणतात वाकी गोल वाकी गोल गावाचं नाव वाकी गोल चप्पल का काका पाया पडायला या इकडे या देवाला बस तिथं खात्या उलटलंय म्हणून कोकणातल्या देवाचे सगळ्यात जाते
दरवाजा बंद आहे, जाऊ दे. एकदम आत आणि खाली गाभार आहे अजून ते दिसत नाही. काय दिसत ना बाई, अंधार आहे. आहे मला तर अजून पण दिसत. खाली आहे ना. सोनाळी ते आहेत. काय ते असं काय ना, ते असं काय विचारायला. कुणापैकी म्हणजे माणसापैकी आहे म्हणा आम्ही. ते कसलं झाड आहे ते, काय आहे ते? हो नव्हे, ते झाडाला कसले फळं लागल्यासारखं केवढं मोठं लागायला. काय ते कुठे दिसले तुम्हाला? हा 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 हा, ते ऊ काढायला लागले डोक्यातली. दोघं बसले तिचं काढत, डोक्यातली ऊ काढायला लागलेत. शोध लावला तोपर्यंत आई बाबा. शोध लावला तोपर्यंत. कसलं सुपारी, कसलं झाड आहे ते, भारी वाटते ते. हा, हे म्हाडाचं झाड आहे. हे कसलं छान आहे. म्हाडाचं माडी माडी करते ती पांढरी टाकत असते ती, त्याच्या लगाड्याची गाड्या गवांधी नाही कुठं. माडी माडी का ताडी ती. तिकडे पण पाणी आहे ना. भारी देव, गार वाटते. चला फिरून येऊ. हो मी चप्पल न घालता चाल. नाही का, इथं पण खाली पण मंदिर आहे. कसले मंदिर, भुतोबा. कसलं शांत वाटते. वातावरण कोकणात शांतच असते ना, भारी वाटते. कधी सुट्ट्या सुट्ट्या पाहिजेत, सुट्ट्या पाहिजेत. मंदिर आहे. इथून पाणी इकडे पाणी येते पावसाळ्यात. शिवशंभो शिवशंभो.
नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवाचे देव थोडं पाणी टाकलं कधी आलं तर थोडं शक्यताना शंकराची मूर्ती नसते कुठल्या देवळात. थोडे दिवसाने हा नदीला पाण्याला खाली उतारा लागला की म्हणून ते काय गावाचे गावाला शेत पाडण्यापेक्षा हो आणि पाणी पण भरपूर. वाकोबा महादेवाचाच अवतार असणार आहे कारण नंदी आहेत ना तिथे. लोकांनी ते हे केलंय आपलं. पहिले कॉलनीत लोक शिकले राहा इकडं. हा शनिवार रविवारची लोक यायची गेले म्हटला तिकडं सुट्टीला पोरं घेऊन वर हा हा बघायला हे करा. मग इकडं कुठे फिरायला तर कुठं मग इकडं असं आलं तरच की. इथं खरं भारी वाटतं इथं तेवढं शांत. आपल्याकडं असं शांतता आहे. आपल्याकडं किती शांत वाटतंय. झाडे आहे का नाही झाडांच्या मुळं पाण्यामुळं निसर्ग निसर्गरम्य वातावरण. महादेवाचं देवस्थान आहे जावा. भुसोबा शंकराची मूर्ती आहे. त्या मंदिरात आलो की बघून. शंकराचे जाऊन बघा जावा. त्या मंदिरात शंकराची मूर्ती आहे. शंकराची मूर्ती नसते ना शक्यतो. महादेवाची पिंडी असते. शंकराची मूर्ती आहे. स्टार्ट. चला